नमस्कार. जूनमध्ये चालू होणारी आपली स्पेशल बॅच यावर्षी उद्या 26 मार्चला होमवर्क चालू होत आहे 6वी आणि 9वीची. यावर्षीचा टाइम टेबल असा आहे जो की ग्रुपमध्ये शेअर केला जाईल, आपल्या चॅनलवर शेअर केला जाईल. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 8 ते 9:15 6वीचा आणि 9:30 ते 11 हा 9वीचा क्लास असेल. मागच्या वर्षीची आपली अचिव्हमेंट 3 वर्षाची तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, पण मागच्या वर्षी काही स्पेसिफिक मांडू इच्छितो. जवळपास 110 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ते प्रॅक्टिकल आपल्या इथे वेगवेगळ्या जिल्ह्यातून येऊन करून गेलेच. पण जी मुलं सुरुवातीपासून माझ्यासोबत होती त्यातली जवळपास 40 विद्यार्थी थेरीला गेलेत, की आपल्या एका कोणत्याही अकॅडमीमधून सगळ्यात झालेले सर्वात जास्त विद्यार्थी. ओव्हरऑल जर मेडलचा टॅली म्हटला तोही आपला रेकॉर्ड वेग आहे. 2-3 वर्षापूर्वी परभणीचे मिळून जे 4-5 असायचे, तर आपल्या एकाच युनिटमधून यावर्षी आपले जी विद्यार्थी ती 14 आहेत परभणीचे, आणि जवळपास 4 जण जी आहेत ती बाहेरून जॉईन झाले. तर ही सर्व त्यांची विद्यार्थ्यांची नावे आहेत, पण याच्यात काही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. परभणीचे आहेत प्लस हिंगोलीचे, आणि सर्वात म्हणजे जिथून ही एक्झाम येते मुंबई तिथूनही मनस्वी राजेश मुंबई असेल किंवा नेरॉन पेट्रो मुंबई असेल किंवा वेदांत पवार नाशिकून असेल, तिथूनही विद्यार्थी आपल्याला जॉईन झाले. तर हे आपल्या सेंटरचं आपल्या विद्यार्थ्यांचं यशच आहे, जे सर्वत्र पसरत आहे आणि आपल्याला विद्यार्थी बाहेरून सुद्धा येत आहे. हे असं रिझल्ट येण्याचं कारण काही आहेत, जसे की मागच्या वर्षी आपण करता अजूनही सिम्प्लिफाईड नोट्स दिल्या प्रत्येक क्लासच्या. जसं 4थीच्या ह्या नोट्स आपल्या आहेत, ह्या 4थीच्या स्टेट बोर्डच्या आहेत, ह्या 7वीच्या स्टेट बोर्डच्या आहेत. यावर्षी पूर्ण क्लासच्या प्रत्येकाला नोट्स भेटतील. आता मी त्या डिस्प्ले केल्या नाही. अशाच काही जीकेच्या आहेत. तर या सर्व नोट्स जेव्हा विद्यार्थी वाचतात सिम्प्लिफाय केला, त्यांचा वेळ वाचतो. कमी वेळ वाचला तर रिव्हिजन वाढतं आणि त्यांचा निकाल नक्कीच वाढतो. तो आजचा मागच्या 3 वर्षात एक खूप जास्त वाढलेला आहे. याचा मागचं हेही कारण होतं की मुलांनी सेल्फ स्टडीला खूप चांगला वेळ दिला. लास्टच्या 15 ते 20 दिवसांमध्ये यांना सेल्फ स्टडीला मी बोलत होतो. इथं मुलं अभ्यास करायची, त्यांचा अभ्यास करून घ्यायचो प्रत्येक सब्जेक्ट वाईज, क्लास वाईज. त्यानंतर लास्टच्या 10 दिवसामध्ये आपण रेग्युलरली 10-12 टेस्ट घेणारच आहोत, प्लस शेवटच्या 10 दिवसामध्ये सेपरेट मॉक टेस्टची टेस्ट सिरीज असते. ही सर्व मुलांनी जेव्हा डे वाईज दिली, त्यानंतर हा रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट आपल्याला भेटलाय. या मुलांना 9वीच्या मुलांचा 9वी 8वी 7वीचा, 6वीच्या मुलांचा 5वी 4थीचा सुद्धा सिलेबस कव्हर होतो. सीबीएसई आणि स्टेट बोर्डचा या एक्झामचा अभ्यास जेवढा जास्त केला तेवढा तुमचा नीट अँड जेईला तुमचा तेवढाच बेनिफिट होतो, कारण की फाउंडेशनची जवळपास सर्वात मोठी एक्झाम आहे. तर उद्यापासून 26 मार्चला HBRS सेंटर भोसले व्हरायटीची जी नवीन बिल्डिंग आहे त्यामध्ये या सकाळी 8 वाजता 6वीच्या मुलांनी आणि 9:30 वाजता 9वीच्या मुलांनी. नमस्कार.